जालना तालुक्यातील दहिफळ गावात 2 शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बायर कंपनीच्या मक्याची लागवड केली होती. दिलीप काळे आणि जनाबाई काळे यांनी एकूण 5 एकरांहून अधिक क्षेत्रात पीक घेतलं. खत, औषधं, मशागत सगळ्यावर खर्च करून पीक उभं केलं. पण जेव्हा काढणीची वेळ आली तेव्हा कणसांमध्ये दाणेच भरले नाही आणि क्षणातच सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलं. दिलीप काळे यांचं एकट्याचं सुमारे 3 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा. दिलीप बाजीराव काळे. किती एकर मक्का लावली? कोणत्या कंपनीची मक्का होती? 2 एकर 8 गुंठे मका आहे ही बायर कंपनीची. बरं. या मक्यावरती आतापर्यंत किती खर्च झाला साधारण? जवळपास 50,000 रुपये खर्च झाला मकावर. आणि खत औषधी समजा मेहनत ही व्हायला गेली. काय भावाची मक्का होती? कशा पद्धतीचं आश्वासन दिलं? 3,000 रुपये क्विंटलची मक्का होती बीटी सगळं. आणि ते ना समजा जे सांगितले सांगितले ते आम्ही केलं. काय प्रॉब्लेम आला ते सांगा. प्रॉब्लेम आता आम्ही पाहिला तर कणीस भरलंच नाही, दाणेच नाही आले का? दाणेच नाही, सगळ्या मग प्लॉट मध्ये अशीच कंडिशन? पूर्ण प्लॉट मध्ये. बरं. साधारणपणे किती रुपयांचं नुकसान झालं? ते जवळपास 3 लाखाच्या पुढचं नुकसान. कंपनीला तुम्ही बोलले असेल, कंपनीवाले काय म्हणाले? कंपनीवाले समजा अजून काही समजा सांगतो म्हणजे पुढे आम्ही कळवतो पुढे म्हणजे. कळवतो म्हणजे आम्ही कंपनीला. तुमची काय मागणी कंपनीवाले? आमची मागणी आमची नुकसान भरपाई देण्यात यावी. सध्या बाजारात मक्याला चांगला दर असताना हातात काहीच न उरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच कृषी विभागाने शेतात जाऊन पाहणी केली आणि कणसात दाणे नसल्याची बाबही त्यांच्या लक्षात आली. माझं नाव ज्योती किरण तायडे, सहाय्यक कृषी अधिकारी, दहिफळ या गावातील दिलीप बाजीराव काळे यांच्या शेतामध्ये मका पिकाची पाहणी करता क्षणी मला शेतकऱ्यांनी कळवण्यात आले की माझ्या शेतामध्ये मका हा भरलेला नाही. त्यासाठी मी या शेतामध्ये यांच्या पाहणी केली असता मला खरंच त्यांच्या मक्याला दाणेच नाही आढळून आले. त्यामुळे त्यांनी मला विचारणा केली की मॅडम यावर काय उपाय आहे. तर मी पाहणी करून आमच्या वरिष्ठांना याबद्दल सांगेल आणि त्यानुसार त्यांना त्यांची काय आहे ते नुकसान भरपाई ते आम्ही करू. ठीक.